माझं नाव सारिका अनिकेश शेळके. मी पान फ्लेवरचे नारळ लाडू बनवलेत. याच्यासाठी मी ओला नारळ वापरला. ओला नारळ खोवून तो तुपावर परतला आणि पान जे आहे ते पान असे मिक्सरमध्ये पान, दुधाची मलाई आणि साखर याचं मिश्रण बनवलं. नंतर ओला नारळ जो मी तुपावर परतला त्याच्यात ते मिक्स केलं. तो जो घट्ट झाला आपल्याला समजलं की तो आता गोळा बनतो. त्यानंतर रोस्टेड ड्रायफ्रूट आणि गुलकंदाचं स्टफिंग म्हणजे सारण केलं. नंतर त्याच्यामध्ये ते सारण भरून त्याचे लाडू बनवले आणि बेसिकली कोकोनट नाही त्याला हे फार कष्ट आणि फारच फार कष्ट खरंच फार कष्ट. खायला सोपं करायला कठीण. वा वा पण आपल्यालाच खायचं. वा वा. वा वा. आणि हे तुम्ही तुमचंच बनवलंय की कुठून तुम्ही म्हणजे तुमचीच रेसिपी आहे का? आपण पण हे करायचं एक्सप्लोर करून काहीतरी नवीन वेगळं करायचं. विनोदी नट कसे ऍडिशन घेतात तसं त्यांनी हळूहळू घेते चमचा ठेवा. बस तुम्ही घ्या ना. ठीक आहे. हे तुमच्यासाठी. आज सगळे असेच घाबरवणार आहेत. रंग पण फारच सुंदर आहे. छान जर ना आलाय. पण भारी आहे एकदम. सारण पण हो. मला पिस्ताची पेट आणि त्याची प्रोसेस इतकी अप्रतिम आहे. सारणासोबत मी होममेकर असल्यामुळे मी नवीन पदार्थ बनवायचा खूप प्रयत्न करते. येस येस नाईस. क्या बात. छान. सो नारळाचे लाडू आहेत. हिरवा रंग त्याला छान आलेला आहे कारण ते पान फ्लेवरचे आहेत त्यामुळे. धन्यवाद.